तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मी तुषार बनसोडे. तुम्हाला हे पण माहिती आहे की माझा मोठा भाऊ आख्या बनसोडे. ते गेले 8-15 दिवस आख्या बनसोड्याच्या घरात वागणूक एकदम चेंज झालेली आहे. त्याला पैसा आल्यामुळे त्याने घरच्याला एकदम सोडून दिलेले आहे बघणं. मदरला पण घरी रोज त्रास चालू आहे, रोज फोनला शिव्या चालू आहे. तो म्हणतोय आता त्याचा पैसा भेटला तर त्याचं वेगळं झालेलं आहे. त्याने लग्न केले त्याचं वेगळं राहतोय त्याचं तो. मग घरात रोज घरी जाऊन मम्मीला जाऊन शिव्या देतोय. आता विचाराच तुम्ही मम्मीला काय काय चालू आहे. आणि आख्याची मम्मी आहे. आख्याचा इतका त्रास असतो ना घरी येऊन घाणघाण शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो. बुधवार पेठात जाय म्हणतो मला, 150 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाहीस, तुला मम्मी म्हणायची लाज वाटायली मला, असं बोलतो ते घरामध्ये. तुम्ही त्याला आख्या समजून उगा सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, पण त्याचं काहीच नाहीये. घरामध्ये जसा बाहेर जसा वागतो तसं घरामध्ये काहीच वागत नाहीये. ते खूप त्रास आहे त्याचा मला. आणि एक म्हणजे त्याचे पप्पा नाही, त्याचे पप्पा नसल्यामुळे घरामध्ये एवढा त्रास देतो. त्याचं एवढं दुकान आहे, सगळं आहे त्याचं, पण घरामध्ये 1 रुपया नाही देत. बरं तरी ठीक आहे, मला नाही देऊ देते ना, 1 रुपया मला नाही पाहिजे, पण घरामध्ये इतकं खालच्या थराला जाऊन ते बोलतोय मला. आणि एकमेव त्याचा मामा सपोर्ट आहे त्याला, त्याच्या मामाच्या जीवावर तो मला बोलतोय. आणि इथं माझी फ्लॅट आहे, माझं इथं 4 मजली घर आहे, बांधकाम चालू आहे माझं. आणि ते मामाचे फक्त मला 2 लाख रुपये द्यायचे. 2 लाखासाठी मामा म्हणतोय की मी नावचं करून देणार नाही. आख्या मी तुला मम्मीच्या माघारी तुझ्या नावचं करून देतो, की 2 भावाला द्यायचं नाही, असं एक मामानं त्याला सपोर्ट केलाय. आणि मामाच्या जीवावर तो मला बोलतोय. ते सख्खा भाऊ आहे माझा आणि मला मिस्टर नाहीये. 3 जण भाऊ मला त्रास देतात आज, की केवळ त्या घरासाठी. आणि आख्याला सोबत घेतलंय त्यांनी की मी तुझ्या नावावर करून देतो, 2 भावाला द्यायचं नाही, काहीच नाहीये असं बोलतोय तो. 2 त्या भावाला पण त्याचा खूप त्रास आहे. आज त्याचे पप्पा नाही, त्याचे पप्पा नसल्यामुळे एक तर मला भावाचा पण खूप त्रास झालाय. भाऊ पण मला त्रास करायले की ते घर जे आहे ते आम्ही तुझ्या नावावर करून देणार नाही. आणि मेन म्हणजे काय झालेलं आहे, घरी तो पैसे देत नाही तर मला थोडी इंस्टाग्राम कमिशन चालू आहे, म्हणजे पैसे चालू आहे. तर घरी मी बघतोय तर आता त्यांनी माझी आयडी हॅक करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे, माझी आयडी डिलीट करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. मला जेवढे सध्या प्रमोशन चालू आहेत सगळे त्यांनी ओढून घेतलेले आहेत. म्हणजे मला 54 रुपयाचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि मामा आणि माझा भाऊ दोघं मिळून म्हणजे आम्हाला मारायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. पण देते ते भाऊ जे आहे ना, तर मारण्याच्या धमक्या देते. एकमेव म्हणजे आम्हाला सपोर्ट नाही कुणाचा, पप्पा नाही. आम्ही इथं आलेलो आहे तर तो भाऊ म्हणते की सांग तुझे कोण कोण आहेत, आण तुझे कोण कोण आहेत. मग ते लहान मुलगा आहे, ह्याच्या पुढे जर कधी काही झालं तुषार बनसोडेला तर मामा जिम्मेदार राहील. मामा बाउन्सरला मारायची गोष्टी करते. परवा दिवशीच आमच्यासोबत एक अटॅक झालेला आहे, त्याच्यातून आम्ही वाचून निघालेलो दोघं माझ्याकडे. पण आता इथून पुढे जर काय झालं आम्हाला त्याची जिम्मेदार माझा भाऊ आणि माझे मामा राहतील. तुम्हाला एक रेकॉर्डिंग दाखवतो स्वतः आख्या बनसोडेची, तो काय बोललाय काय नाही. तुझा माझा काही संबंध नाही. बाप मेला तर माय मेली समजायचंय, त्यानंतर तू माझा लेख नाही, मी तुझी माय नाही. हा, ते गावाकडल्या घराची जेव्हा बी 4 हिस्से होतील त्याच्यातला तुला 4था हिस्सा भेटल. मग जाय तू गावाकडल्या घराला गिरायक लाव. मी तू गावाकडे जाय, घराला गिरायक लाव, 4था हिस्सा तुझा काढून घे. ऐकली असं तुम्ही रेकॉर्डिंग, असं त्याचं घर घरात चालू आहे. तर हेच इथून पुढे आमच्या दोघांना काय झालं तर त्याचा जिम्मेदार माझा मामा नवनाथ जाधव आणि माझा भाऊ आकाश बनसोडे, हे दोघं जिम्मेदार राहतील. इथून पुढे माझ्या मम्मीला पण काही त्रास झाला त्याची जिम्मेदार ते दोघेच राहतील. तर तुम्हाला तर माहिती मला वडील नाही, तर आम्ही जेवढं कमवलेलं आहे आमच्या जे हक्काचं आहे ते म्हणजे आमचं घर ते दोघं मिळून आमच्या नावावर करून देत नाहीत. आम्हाला दमदाटी करायला लागलेत, आम्हाला दोघांना मारायचे पण प्रयत्न केलेले आहेत त्यांनी. आणि मेन विषय म्हणजे मी त्यांच्या नावावर गाडी घेतली, म्हणजे मला वडील नसल्यामुळे मी माझ्या मामाच्या नावावर गाडी पण घेतली होती. पण त्यांनी ती गाडी पण ओढून घेण्याचा 2-3 वेळेस प्रयत्न केलेला आहे. मी हप्ते सगळे ओके केलेले आहेत, सगळे डाऊन पेमेंट ओके दिलेले आहे त्यांना, तरी पण ते माझी गाडी ओढून घेऊन जातात. मला घराचे पण आमचं घर पण आमच्या नावावर करून घेत नाहीत, असं झालेलं. आता विचार म्हणून हा, ते मामा आहे ना नवनाथ जाधव आहे, माझ्या भावाचं नाव आहे, भाऊ आहे ते. आकाशला म्हणते की माझ्याकडे ये तू, मी तुला एकट्याच्या नावावर करून देतोय. तर त्याला आकाशला सांगितलंय त्यानं मी तुझ्या नावावर करून देतो. त्याच्यामुळे ते आकाश घरी येतो आणि घरी नाही येऊन तसले त्या तुषारला पण बोलतो, मला बोलतो. एकमेव त्याचे पप्पा नसल्यामुळे आकाशला त्याच्या भावाने म्हणजे मेन म्हणजे माझा भाऊच आहे, तो सपोर्ट करायला आहे त्याला की मी तुला घर देतो तुझ्या नावावर. आणि त्यानं दुसरे पण असं म्हणजे नाही का असं बोलतोय, त्या तुषारला बी धमक्या देतोय भाऊ की तुला मारतो, मी तुला आणतो, तुझे कोण कोण आहेत, आण तुझ्या पाठीमागं कोण आहे काय. ह्याच्यानंतर कुठं जरी काय झालं तर भावाचा हात राहील ह्याच्यामध्ये आणि आक्याचा पण राहील. आणि त्यानं ते ओपनिंगच्या वेळेस ते रिबीन वगैरे जे कापली होती ना त्यानं ते उभं दिखावा केलेला होता. ते सगळं ते घरामध्ये असं वागतो ना, एकदम खालच्या थराला जाऊन शिव्या देतो ते घरामध्ये. मला त्याची कमाई नाही पाहिजे, मला त्याचं काहीच नाही पाहिजे, मी त्याच्या कमाईवर बसली नाही, म्हणून मला नकोच ते काहीच. पण तो घरामध्ये जे वागतो ना तो लई म्हणजे खालच्या
टाकतो. अक्षरशः मी त्याच्यामुळे एक दोन वेळेस आत्महत्या करण्याचं केलं पण तो तरी ते दुसऱ्या कारणाने केलंस, तू ह्याच्यामुळे केलं, तू त्याच्यामुळे केलं. आणि भाऊ म्हणते की तू नाटकं केलीस, तू नाटकं करू लागलीस, तू नाटकं करायलीस. मेन म्हणजे माझ्या नवऱ्याचं इथं घर घेतलेलं आहे. आम्ही घर नावचं करण्यासाठी एवढं सगळं जे भाऊ करायलाय माझा, हे जे आमच्या घराची घर जे फोडी केली केवळ माझ्या भावाने केली ते म्हणजे नवनाथ जाधव. आणि ते नवनाथ आकाशने मुलगी आणलेली, ते दोघं सोबत आहेत आता सध्या. पण त्यांनी आता लग्न केलेलं आहे, त्याचं वेगळं झालेलं आहे. त्या मुलीचं नाव तन्वी कोळेकर आहे. त्या दोघं मिळून त्यांचं राहतात. त्या पोरीनं पण त्याचे कान असे भरलेले आहेत की मम्मीला सोडून राहा, मम्मीला काही देऊ नको. त्याच्यामध्ये नवनाथ जाधवचा हात आहे. नवनाथनी सगळं त्याला ऑलरेडी रूम बघून दिली, सगळा पसारा बिसारा सगळं घेऊन दिले. म्हणजे नवनाथनी आमच्या घराची घरफोडी केलेली आहे की ते म्हणजे भाऊच आहे माझा आणि मला मिस्टर नाही. पण जवळ असं केलं की आकाश जवळचा पैसा बघून, आकाश जवळचा फेम बघून त्याने आकाशला एकदम घेरं घेतलेलं आहे, त्याला जवळ केलेलं आहे आणि आमच्यापासून एकदम तोडून टाकलेलं आहे. तिथून पुढे आमच्या म्हणजे मदरला रोज त्रास चालू आहे. आकाशचा रोज फोन लावून शिव्या देणं, मला शिव्या देणं. काहीतरी मम्मीकडे त्याचे 20,000 रुपये होते, ते काहीतरी कारणाने घेतले होते. ते त्या पैशासाठी त्यांनी अक्षरशः माझी आई बहीण काढली, मम्मीची पण आई बहीण काढली. पार ते मारायला पोरं देखील घेऊन आमच्या हो, घराखाली. ते पैशासाठी तो मला बोलला की तुझ्याच्यानं पैसे देणं होत नाही, तू बुधवार पेठामध्ये जा, 300 रुपयावर धंदा कर आणि ते पैसे माझे दे. हे अख्ख्या असं घरामध्ये भाषा वापरतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या मामाचा हात आहे. ते सगळं त्याचा मामा त्याला बोलायला होता. आता सुद्धा माझं झालेलं आहे त्या पोरीसोबत. त्या पोरीला त्यांनी लावून दिलं बोलायला आणि ती पोरगी मला आज बोललेली. आणि सध्या इंस्टाग्रामच्या पब्लिकला असं वाटते की तो स्टार झालेला आहे, ते मोठा आहे, सगळ्यांना घेऊन चालतो. असं काहीच नाही पब्लिक. ती फक्त तोंडावरची त्याची मोहमाय आहे. तो आमच्या घरातल्यालाच बरोबर बघत नाही. घरात 1 रुपयाचं त्याचं देणं घेणं नाही. आम्हाला त्याच्या पैशाची अपेक्षा पण नाही, त्याच्या फेमची पण अपेक्षा नाही, पण आम्हाला त्याचा त्रास नकोय. बळच आम्हाला त्रास देतो, त्या पोरीमुळे आम्हाला त्रास देतोय. आम्हाला म्हणतोय त्या पोरीला तुम्हाला कंप्लेंट करायला लावतो, तुमची जिंदगी जाट करतो, तुमचं खाणं पिणं मुश्किल करतो. मला थोडी इंस्टाकडून काय कमिशन चालू झाले तर माझी आयडी हॅक करण्यासाठी, पुढची हॅक करण्यासाठी 20,000 ते 25,000 रुपये चालू केलेले. हॅकरसाठी माझी आयडी डिलीट करण्यासाठी ते पैसे चालू आहेत. आणि आता माझ्या आयडीला प्रॉब्लेम पण चालू आहे त्यांच्यामुळे. इथून पुढे माझ्या आयडीला काय झालं तर ह्याचा जिम्मेदार स्वतः आख्या बनसोडे राहील. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आम्ही 3 भाऊ होतो. मी, आकाश बनसोडे आणि छोटा माझा साई बनसोडे. तर आता आकाश बनसोडे काय वेगळा झालेला आहे, पण माझा लहान भाऊ जो साई बनसोडे तो रोज शाळेत जातो. त्याला पण शाळेतल्या लहान पोरांना टिपा देऊन मारणं बिण्याच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यानं, ते पण केलेले. पण आता इथून पुढे मी म्हणतोय किंवा मला किंवा माझ्या छोट्या भावाला किंवा मम्मीला काही जरी त्रास झाला तर त्याचा जिम्मेदार आखे बनसोडे राहील आणि त्याचा मामा एक राहील. आणि मुद्द्याची गोष्ट म्हणजे त्याने एवढं मोठं दुकान केलं आहे. त्या दुकानामध्ये मला एवढे दिवस त्यानं फक्त नोकर म्हणून ठेवलं. माझ्या कोणी 1 ना 1 रुपयाचा हिशोब मागितला त्याने, त्याच्यामुळे मी दुकानावर जाणं बंद केलेलं आहे त्याचं. आणि मेन म्हणजे त्यानं दुकानात माझ्या वडिलांचा एक पण फोटो ठेवला नाही. तेच कारण आहे मी दुकान सोडायचं. आणि इथून तिथून मी फोटो आणला वडिलांचा की दुकानात ठेवतो, त्याने त्याचा फोटो पप्पाचा पायाखाली ठेवला त्याच्या. ही लायकी आखे बनसोडेची. तुम्हाला त्याचं दुसरं रूप सांगण्यासाठीच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न म्हणजे त्याचं दुसरं रूप कळण्यासाठी. कारण की तो पब्लिकला असं वाटतं की आखे बनसोडे फेमस झाला, गरिबीतून वर गेलाय. मान्य आहे तो गरिबीतून वर गेलाय, पण त्यांनी एकदम सोडून दिलेले आम्हाला, एकदम वाऱ्यावर सोडून दिलेले. मला पण काहीतरी इन्कम चालू होतं, माझ्या पण आता आयडी मागं डिलीट करण्या मागत लागलेला आहे. आता इथून पुढे मला किंवा माझ्या लहान भावाला किंवा मम्मीला काही त्रास झाला त्याचा जिम्मेदार स्वतः आखे बनसोडे राहील. तर आता वेळ आली मित्रांनो तुमच्या सपोर्टची, तुमच्या गरजची. मला जास्तीत जास्त तुमच्या गरज म्हणजे सपोर्टची पाहिजे. हा व्हिडिओ होईल तेवढा सर्वात जास्त शेअर झाला पाहिजे आणि हा व्हिडिओ होईल तेवढा पोलिसांपर्यंत पण शेअर झाला पाहिजे की आमच्या कुटुंबाला काय झालं. इथून पुढे ते व्हिडिओ बघून पण पोलिसांनी जास्तीत जास्त ऍक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर. आणि मेन म्हणजे गोष्ट म्हणजे माझा लहान भाऊ साई आणि मी, आम्ही दोघांनी पण आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे. पण आम्ही ती गोष्ट सोडून आमच्या आईकडे बघून ती गोष्ट सगळी सोडलेली आहे. आणि तुम्ही ह्या आईकडे बघून आख्या बनसोडेला सपोर्ट केलता, तर आता ह्याच आईकडे बघून आख्या बनसोडेला हे करू टाका. काही विषय नाही मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा होईल तेवढं आणि तुमच्या सपोर्टची लय म्हणजे लय गरज आहे मला. धन्यवाद.